आता भिवंडीमधून मोठी बातमी आहे। भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली आहे। भाजपचे आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटलांनी केलाय। दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलंय। महापालिका निवडणुकीत दोघांची मुलं एकमेकांच्या विरोधात उभी होती। भिवंडीमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय आणि त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आलाय। दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत दोघांची मुलं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली होती आणि त्यामध्ये विलास पाटील यांच्या मुलाचा विजय झालेला होता। दरम्यान भिवंडीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तर कारच्या या राड्यानंतर माजी महापौर विलास पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आमदार महेश चौगुलेचा मुलगा माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे। एक 100 पोरं पोलीस प्रोटेक्शन घेऊन माझ्या घरात त्यांनी दगडफेक केली। माझ्या सुनाला त्यांनी घाबरण्याचा प्रयत्न केला, लहान मुलाला घाबरण्याचा प्रयत्न केला, माझ्या गाड्यांच्या काचा फोडल्या, आतमध्ये माझा जेवढा स्टाफ बसला त्या स्टाफला त्यांनी मारहाण केली। म्हणजे जर हे इलेक्शन हारले त्यांना पचत नाही म्हणून अशा प्रकारची गुंडेगिरी पोलिसांसमोर, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन आतमध्ये घेऊन जातात आणि प्रोटेक्शन घेऊन त्यांना बाहेर घेऊन येतात। तर हे सगळं काय चाललेलं आहे हा मला कळत नाही आहे। जर मुख्यमंत्री महोदयाने हेच करायचं असेल तर समोर येऊन आम्हाला गोळ्याच घाला ना त्यापेक्षा। दरम्यान दगडफेकीचा आरोप झालेले आमदार महेश चौगुले यांनी या सर्व प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। त्यांचं म्हणणं आहे की तुमचा मुलगा मी जो आहे त्या ठिकाणी बंगल्यावर गेला, त्या ठिकाणी दगडफेक झाली, हाणामारी झाली। हा वाद इलेक्शन झालं, इलेक्शन संपलं, इलेक्शन संपल्यानंतर त्यांनी रात्री एका गरीब पोराची, ज्या आपला कार्यकर्ता होता, त्याची वडापावची गाडी पूर्ण लाद्या बिद्या टाकून तोडली। काल दोघा पोरांना बोलून तू त्यांचं काम केलं म्हणून त्यांना बंगल्यावर बोलून त्याला मारहाण केली। मारहाण करून तिकडे बसून ठेवल्यावर यांना तिकडेच असताना फोन आला तर हे तिकडे गेले, पण बंगल्याच्या आत माझा पोरगा कुठे गेला नाही। गेले तिकडे, त्याला काय मारले ते बघायला गेले आणि त्यात माझ्या पोराचं कुठे असेल, तुम्हाला वाटत असेल कोणी मारला काय दगड फेकली तर मला दाखवा फुटेज। माझा पोरगा निसा खोटे आळ घेऊन कोणाला हे नाही करत। त्याच्यानंतर एक 300, मी रात्री ऑफिसला बसला असता 300-400 लोक घेऊन विलास पाटील आणि त्यांचे सगळे पोरं तिथपर्यंत माझ्या कार्यालयावर हल्ला करायला ते पोलीस डिपार्टमेंट त्यांना अडवतंय। तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पोलीस थांबवतं पण पोलिसांना पण हातापाई करून ते पुढे ढकलून पोलिसांना ते पुढे म्हणजे माझ्या कार्यालयावर हल्ला केला। म्हणजे त्यांची गुर्मी, जे बोलतात दादागिरी, गुंडेगिरी एवढी वाढली आणि तेच लोकांना बोलतात आम्हाला दाखवा आम्ही कुठे काही केलं। त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे का तुमच्याकडून दादागिरी केली जाते किंवा मारहाणीच्या घटना घडतात किंवा एखादा प्रचार असेल त्यावेळेस देखील घटना घडल्या, गुन्हा दाखल वगैरे झाला? कुठे आमच्याकडनं घडलंय दाखवा तर खरं। आमच्याकडनं काय घडलंय तुम्ही दाखवा। त्यांनी फक्त ते रंगून बिंगून बोलता। आत्ता पण तुम्ही व्हिडिओ बघा, धावत कोण येते कार्यालयावर, कोणाच्या कार्यालयावर येतात? माझ्या कार्यालयावर येतात ना। आणि एवढी 400 लोक घेऊन येतात, 400-500 लोक, ते काय लगेच जमा झालेली सगळी बाहेरची पोरं आणलेली, डोंबोली, कल्याण, खारबाव या गावातनं आजूबाजूच्या। दरम्यान या सगळ्या राड्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूयात। शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल।